क्षणाची करावा विचार, क्षणाची करावा विचार, थरावया पार भव सिंधू नाशिवंत देही जाणार सकळ विशिखा तो काळ सावधान. संत समागमे धरावे आवडी, धरावी तळे परमार्थांची नाशिवंत देही जाणार सकळ अभिषेखा तो काळ सावधान. तुका म्हणे ह्या लोकीच्या व्यवहारी, नका डोळे दुरी भरून राहू, नाशिवंत देहे जाणार सकळ अभिषेखा तो काळ सावधान. विठ्ठल सकळ विशिखा तो काळ सावधान. संत समागमे धरावे आवडी, करावे तातडी परमार्थांची नाशिवंत देही जाणार सकळ विशिखा तो काळ सावधान. थल विठल पांडुरंगा चरण
करुणा करा दयाळा पावन अनुभवला धुलू पावन झालो चराचरी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानंदं ब्रह्मसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगणेशदर्शं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यनिर्मलमचलं सर्वादि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि ओम नमो आचार्य समस्त सुरवळ्या प्रज्ञा प्रभात सूर्य सुखोदय ते सदा संतुष्ट सहज कदाचित निरूपणासी चढेल भोज जया भक्तीपणाचा फुंज मी पणी मज गुरु जडी ते आणि राचे निज गोडी चौवाजा माझी वाडी म्हणून वागी ईश्वरी रोकडी आन कीर्तनात चौखडी छवी दावी विठ्ठल क्षणोक्षणाची करावा विचार करावा व्यापार भय सिंधुनाची बंदवी जाणार सकळ अविसेखा तो काळ सावधान प्रस्तुत प्रसंगी निर्वाणी पर सेवेसाठी गेलेला अभंग जगतवंद्य जगद्गुरु देवींचे वैराग्यांचे महामेरू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग असून आपण या अभंगाद्वारे सेवा करणार आहोत. विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा प्रयासाचा तो असा हा जिल्ह्यापैकी तालुक्यापैकी गावापैकी औरंगपूर तांडा जवळका या ठिकाणी भव्य दिव्य अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कार्यक्रमाचे निमित्त असणारे आमचे हरिभक्त पारायण एक निष्ठावान पंढरपूरचे वारकरी आमचे बालू महाराज यांच्या वर्षे श्राद्धाच्या निमित्ताने हा आज या ठिकाणी कीर्तनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यांचे असणारे दुःखांकित व सुपुत्र दिनाभाऊ बालू राठोड विजय बालू राठोड आणि विकास बालू राठोड सो चांगुणाबाई बाबासाहेब आडे सो मीराबाई बळीराम पवार सो सुनीता पंडित पवार कांताबाई विकास चव्हाण असा हा त्यांचा परिवार आहे. म्हणून महाराजांना जाऊन आज पूर्ण वर्ष झालं. महाराज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. म्हणून आपण या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित असणारे गुणीजन अतिशय गाणारे प्रेमी व प्रख्यात असणारे आमचे असणारे विलास भाऊ महाराज विकास नाही का खुंडरसकर तसेच सेलू मानवत आज 150 ते 250 किलोमीटरहून आलेले माझे असणारे गाय सम्राट शिष्य आमचे विलास विशाल विशाल त्यांचं गाव भोगलगाव आहे. हा विशालांत नमो विशाल अशा प्रकारचं महाराज गायन बी करतात थोडं कीर्तन बी करतात पखवाज पण वाजवतात. त्यांच्याकडे 100 ते 150 मुलं आहेत मानवतला. हो प्रत्येकांना गाई शिकवतात पखवाज शिकवतात. त्यांचे विद्यार्थी पण सोबत आहेत. तसेच आमचे युट्यूब चॅनल वाले पांडुरंग विठ्ठल युट्यूब चॅनल ते पण या ठिकाणी आलेले आहेत. धन्यवाद. तसे असणारे मृदंग सम्राट आमचे जवळचे गोविंदवाडीचे असणारे आमचे शिष्य गणेश महाराज कदम
एवढं सुंदर पकवाज वाजवतात महाराज, आणि त्यांची पत्नी पण कीर्तन करत असते. एवढं भयानक कीर्तन करत असते दोघं बघा. ऐशी जोडी करा रामकंड, ही जोडी मिळणं खूप काही भाग्याची गोष्ट आहे. म्हणून ते पण या ठिकाणी हजर आहेत. आमचे पुनाजी महाराज, गिनाजी महाराज, मगन महाराज, छगन महाराज, तसेच सर्व आमचे बाबू महाराज व सर्व परिसरातून आलेले सोयरे धायरे व संत सगळे असणारे अप्तेष्ट या ठिकाणी हजर झालेले आहेत. म्हणून आमचे असणारे दासूजी महाराज, ते महाराज बी आहेत, प्रेमी बी आहेत आणि कार्यकर्ते बी आहेत. खूप त्यांचा अशा प्रकारचा, मी आळंदीला गेलो होतो, खूप मोठी दुकान आहे महाराज कपड्याची, सारा देशामध्ये त्यांचा त्या ठिकाणी कपडा हो, म्हणून त्यांच्या नावाने टाळी, तेही या ठिकाणी हजर झाले. म्हणून सर्वांना मी वंदन करतो आणि पुढे चालतो. विठाला विठाला सर्वांपेक्षा जेवढं धन्यवाद द्यावं तेवढं कमीच आपले स्पीकर वाले अचानक भेटले महाराज. तर असे साऊंड सिस्टीम वाले मिळत नाही, कारण गायन त्याने मला वाटलं आता पोरं तर चांगले बोलवलंय, पण आता पिक्कर कसा काय. पण ते जगदंबावाले, जगदंबा, हा जगदंबावाले, वा रे वा. खरोखरच आमचा बालू महाराजांचा पुण्य या ठिकाणी फळाला आलं. असं अचानक माणसं पोरं म्हणले महाराज, एकही माणूस नाही, पण खूप माणसं, गर्दी नाही पण दर्दीचे माणसं आहेत. ठाला विठाला पुरुषासी प्रकाळ जन्मांत वरे, माता पित्यांचा अंत काळ, ते धर्माचे वेळ अति पवित्र. म्हणून या तिन्ही मुलांनी त्यांच्या सुपुत्रीने वर्षभर वर्तस्थ राहिलं महाराज, वर्तव्याचं नियमाचं पालन केलं आणि आज त्यांचा शेवटचा पर्व काळ आहे. म्हणून आत्माला सांगतात पुरुषांशी पर्व काळ जन्मांत जोड एक वेळ, माता पित्यांचा अंतकाळ, ते धर्माची वेळ अति पवित्र. म्हणून सुंदर प्रकारचा मंडप लावलाय. अन्नदान या ठिकाणी होणार आहे आणि सर्व चारही पर्व काळ त्यांच्या गेल्या वर्षापासून पलीकडे केलं या मुलांनी, आणि हा शेवटचा 5वा पर्व काळ आहे महाराज. आता वासांशी जीर्णानी विहाय नभानी ग्रांची नरोपराणी, तथा शरीरानी विहाय जीर्णा नणानी सयांती नवानी देही. आता त्यांना भगवान परमात्म्याने नव देह धारण करणार आहे, नह देह देणार आहे. म्हणून गीतेमध्ये सांगतो वासांशी जीर्णाने, आपण जसं जुनं झालेला कपडा आपण फेकून देतो, हा जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे मग नूतन वस्त्र विडीजे, हा तशा प्रकारचं त्यांना आज उद्यापासून चांगल्या घराण्यामध्ये, सात्विक घराण्यामध्ये, ज्ञानी घराण्यामध्ये त्यांचा जन्म होणार आहे. तुम्ही म्हणसाल मला तुम्हाला माहित आहे का? नाही, गीता सांगते महाराज, जसं आपण कपडा जुना झालेला फेकतो तसा हा वर्षश्राद्ध झाल्यानंतर पुन्हा ज्याने आयुष्यभर सेवा केली असेल, भगवंताचे नामचिंतन केलं असेल, आणि केलेलंच आहे, प्रत्येकांना माहित आहे महाराज. म्हणून त्यांना चांगल्या अशा प्रकारचं देह भगवान परमात्माने मनुष्याचं त्यांना आणि जन्म देणार आहे. विठाला विठाला विचारवंतम पुरुषस्य भाग्यम. हो, जे विचारवंत असतात महाराज ते भाग्यवान माणसं असतात. म्हणून तुका म्हणे एका मरण्याची सरी, उत्तमाची उरी कीर्ती मागी. सुरत से किरत वडी बिनबंख उडी ईश्वर
दिगंबर विश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझे. म्हणून आमच्या बालू महाराजांनी कोणत्याही प्रकारचं कलंक न लावून घेता त्याने देह आपल्या भगवंताशी समर्पित केलाय महाराज. म्हणून भजनाने कीर्तनाने अन्नदानाने हा त्यांच्या जीवनामध्ये गेल्यानंतर सुद्धा त्यांना मोक्ष आहे. मोक्ष मिळण्याचे 4 ठिकाण आहेत महाराज. मोक्ष देवणी उदार काशी होई केर परे वेची लागे शरीर ती गावी. हो हेमवंत देश खाये परे जीवित्वाची हानी होई तेथे आईस बुडणे कम खोलिये पारुणे निजे तरी भक्ती ना बुडीजे रोकडाची लावीजे न मरता मोक्षू. म्हणून जिवंतपणी सुद्धा माणसाला मोक्ष मिळतोय आणि गेल्यानंतर जे मोक्ष प्राप्त करून देणारे हे त्यांच्या पाठीमागे हे मुलं असतात महाराज. ज्याने पूर्ण विधी पार पाडली असेल तर त्या गेलेल्या आई असो वडील असो त्यांना मोक्ष प्राप्त करून देण्यासाठी अन्नदान आहे, भजन आहे, कीर्तन आहे, याच्यातून त्यांना मोक्ष मिळतो महाराज. मुखी नाम ऐसे साक्ष बहुतांची अनेक संतांची साक्षी आहे महाराज. संत हे साक्षीदार आहेत, सर्व प्रमाण आहे. गीता भागवत ज्ञानेश्वरी मध्ये सर्व काही सांगितले. मेल्यानंतर मोक्ष मिळतो आणि जिवंतपणी सुद्धा मोक्ष मिळतो. हो म्हणून या जीवनामध्ये भगवंताचं नाम जो घेतो महाराज, नाम घेणं आणि मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष. हो तुका तुकामने मोक्ष देखील कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा. 4 प्रकारचे मोक्षाचे ठिकाण आहे महाराज. हो संतांचं दर्शन घेणं, आलिंगन संतांना देवाला आलिंगन दिलं तर महाराज तिथं पण मोक्ष आहे. एक काशीमध्ये मोक्ष आहे पण तिथं मरावं लागतं महाराज. भक्ती अर्धी राहते मात्र शेवट होत नाही. मोक्ष काय उपयोगाचं नाही. बद्रिकाश्रमाला मोक्ष मिळते पण तिथं थंडी सहन करावी लागते. अवघड आहे महाराज. पंढरपुरामध्ये मोक्ष किती सुखाचा आहे महाराज. नुसतं कळस पाहिल्यानंतर मोक्षाची प्राप्ती, हे मोक्ष मिळवण्याचे ठिकाण आहेत महाराज. आणि भगवंताला आलिंगन दिलं तरी
नावाने एकदा टाळी वाजवा सगळ्यांनी. वा वा विशाल महाराज. हा पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. म्हणून आमचे बालू महाराज पंढरीचे वारकरी होते महाराज. मोक्षाचे अधिकारी जिवंतपणे त्यांनी मोक्ष प्राप्त करून घेतली. जसं जगद्गुरु तुकोबाराने जिवंतपणे मोक्षाची प्राप्ती घेतली महाराज. तरी पण त्या मोक्षाला तुकोबाराने तुच्छ मानलं महाराज. काय कारण असेल? संपदा संत संग सदा सलोकता समीपता सायुजाता स्वरूपता चारी मुक्तीलाही तुकोबारांनी तुच्छ म्हणलं नको म्हणतात. आणि आपण तर मुक्तीसाठी मोक्षासाठी रात्रंदिवस आपण तळमळ करायला महाराज. आणि तुकोबारा मोक्षालाही नको म्हणतात. नामामृत शिवी सावकाश मोक्ष त्याचे भूष दृष्टी पुढे. हो नाम अमृताच्या पुढे मोक्ष हे म्हणजे भुसकट आहे असं म्हणतात तुकोबाराया. मुक्ती सुद्धा नकोय. हा मोक्ष आम्हा घरी कामारी दासी. त्यांच्या घरी मोक्षाची सोडी बांधी करी किंचवाची परी तळवटू घे. म्हणून संत हे मोक्षाला बांधत होते सोडत होते पाहत होते महाराज. आणि तुम्हाला मिळत नाही म्हणून तुम्हाला सोपं जे मोक्षाचा मार्ग आहे ते भगवंताचं नाम विठ्ठल विठ्ठल. मोक्षमध्ये महाराज तरले तरती हा भरवसा नामधारकांचा ठसा. म्हणून तुकोबारांनी सर्व शास्त्र धुड्डाळले महाराज. समाधानी मिळेना मोक्षही मिळेना मुक्तीही मिळेना म्हणून तुकोबारांनी अट्टहास केला महाराज. यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून हा शेवटचा दिवस गोड होण्यासाठी तुकोबाराने आयुष्यभर परमार्थ केले.
तो भला माझा बहुगोड झाला. म्हणून शेवटच्या वेळेला महाराज देवाचं नामस्मरण करता करता देह ठेवला. अंतगर्भाच्या नामाने सुका पार अंतकाळी नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. म्हणून अंतकाळ लक्षात ठेवायचं महाराज. पण येणारच नाही ना, कारण मला आयुष्यभर देवाचं नाव नाही घेतलं बाबा तर आणि वेळेला नाव येईल का? येऊ शकणार नाही. म्हणून आतापासून वळण पडायचं. उठताना बसताना सर्व कार्य करताना हा हरी बोला. हा कामामध्ये काम काही म्हणा राम राम होईल भव सर्व बाय जाईल भव सर्व सुख होईल दुःखाचे. हो किती मोठं आपल्यामध्ये दुःख असलं महाराज. आणि त्या कामामध्ये काम भगवंताचं नाव घेणे म्हणजे काही अवघड नाही. देवाचं नाव घेणं अवघड आहे का? आमच्या असं आता होलं महाराजांनी 10 वर्षे प्रॅक्टिस केली. आमच्या गणेश भाऊनी 10 वर्षे प्रॅक्टिस केली परंपरा वाजवायसाठी. महाराज विलास भाऊने कितीतरी वर्ष महाराज साधू संतांची सेवा करून काहीच काम शिकले. सोपं किती अवघड आहे महाराज. आणि तुम्हा मला फक्त भगवंताने सांगितलं नाम घ्या कीर्तन ऐका. कीर्तनाची गोडी वैकुंठाहून घाली उडी. आपण इथे बसलो ना आपण सगळे वैकुंठामध्ये कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूपम. कीर्तन सांगणाऱ्याच हरिरूप होईल आणि ऐकणारच महाराज. आणि गेलेला जो जीव आत्मा आहे त्यांच्याही जीवनामध्ये महाराज आनंद मिळतोय. हा आपण इथे बसलो कीर्तनात वैकुंठामध्ये आपण दिसायलो महाराज. एवढा त्या कीर्तनाचा प्रभाव आहे. म्हणून संत जाती हरी कीर्तना
त्यांची वाहिन उची वाहना. म्हणून आमचे बालू मामा नेहमी कीर्तन असले भजन असले तरी महाराज सगळ्याच्या पुढे जाऊन बसायचे. एवढी त्यांना आवड होती महाराज भजन कीर्तनाची. आमचे आलू बाबा हो त्यांचेच बंधू महाराज पैठणमध्ये स्नान करत असताना सगळ्यांनी सांगितलं आता मी पुन्हा येणार नाही दुसऱ्या वारीला. तिथून आल्यानंतर मी जाणार आहे असं बोलून गेले महाराज. आमच्या बालू महाराजांनी सुद्धा अंगाला हात लावून दिले. सुलानालाही मुलाला नाही काही महाराज. ज्याचं पुण्य भरपूर असते का भगवान परमात्मा त्यांना हातपाय आपटू देत नाही. हे निमित्त आहे आपले महाराज. ही पुण्याची सामुग्री आहे महाराज. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण चांगले वागा, चांगले बोला, चांगले विचार करा. त्रिगुण वा वा करण ती हेची करा. हा नरका घोळा का जाता हीच करणे. जयामध्ये नारायण. वा वा. म्हणून आयुष्यामध्ये आपण पुण्य जर वाढवायचं असेल संसाराच्या नावे घालून या सुन्नी वाढता हा पुण्य धर्म केला. भजन कीर्तन काही तीर्थस्थळ जायचं असेल तर परपंचाला शून्य द्या महाराज. त्यांना बंद करा, परपंच सोडून द्या तेवढ्या पुरता आणि सरळ भगवंताकडे जा. भजनी हे धवळीले जग चुकविला लाग काळी काळांचा. म्हणून जगद्गुरु तुकोबारांनी महाराज सर्व लक्षामध्ये घेतला. प्रपंचामध्ये आपण लाखो विचार करत असतो महाराज, पण तुकोबारांनी एकच असा विचार निवडला की त्यांना समोर जो दिसणारा भवसागर होता महाराज, संसार सागर होता, तो अथंग असणारा खोल असणारा तो संसार सागर कसा करून द्यायचा आहे याच्यासाठी तुकोबाराने जो विचार केला तो एकच भगवंताचं नाम करून जाण्यासाठी तो अभंगाच्या क्षणोक्षणी Tell me how to
नशिबंत देह जाणार सका नशिबंत देह जाणार सका परवया पार देव सिंधू तरवया पार सिंधू तरवया पार क्षणा चिकरा विचार तरवया पार भव सिंधू म्हणून तुकोबराय महाराज एकच विचार केला क्षणोक्षणी म्हणजे पावलो पावलो महाराज बसताना उठताना सर्व कार्य करताना भगवंताचं नामचिंतन केल्यामुळे हा अथंग खोल असणारा संसार सागर भाऊ सागर जगद्गुरु तुकोबराय सहज तरून गेले महाराज कारण फक्त एका नामामुळेच म्हणून बाकी काही करायची गरज नाही हा नामामृत गोडी वैष्णवा लाधली योगिया साधली जीवन कळा योगी असो संत असो महात्मा असो गायनाचार्य असो मृदंगाचार्य असो कीर्तनकार असो किती मोठे विद्वान जरी असले महाराज नाम जर भगवंताचं घेत नसेल तर उपयोग नाही महाराज म्हणून भगवंताच्या नामाला किंमत आहे तरुण जाण्यासाठी एकच नाम आहे क्षणोक्षणाची मुक्त चांगले चांगले माझ्या चित्ती राव भले मुक्त केले राक्षसा नाम किती चांगलं आहे महाराज देवाचं म्हणून साधू संतांनी सांगितलं भगवंत हा जगामध्ये किती आहेत एकच आहे भगवान परमात्मा ज्याला म्हणतो आपण तो एकच आहे महाराज हा एकची दिशे दुसरी दर्पणाचे नि आधारे ये रे वस्तू विचारे चित्ते आम्ही रखुमाईचा पती म्हणून एकच संतांनी एकच चित्त घाला की पांडुरंगाशिवाय दुसरं नाव घ्यायचं नाही आता जसं भगवंत एकच आहे तसं भगवंताचं नाव सुद्धा एकच अक्षर आहे बरं का तुम्ही म्हणताल असं कसं महाराज एका अक्षराचं नाव किंवा एखादा व्यक्ती जर आपण पाहिला तर दिसेल का पण या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज सांगतात महाराज ओम हे स्मरो सरी तेथेचे प्रणवपुरी मग प्राणवाती उरे पूर्ण घनजी हो एकच अक्षर आहे महाराज म्हणून एका अक्षर ब्रह्मा जे माझ्या स्वरूपी परम स्मरत शांत हो एकच अक्षराचा
देव आहे, देवाचं बी एकच म्हणून जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं एकच नामदेवाचं नामस्मरण करा, आपला तो एक देव करून घ्यावा, ते नेविने जीवा सुख नाही. आपण 33 कोटी देवाचे नाव घेत बसलो तर मला एकही हजर होणार नाही आणि या संकटातून तुम्हाला पार येणार नाही, मोक्षाची सुद्धा प्राप्ती होणार नाही, जीवनाचा सुद्धा उद्धार होणार नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज व्यवस्थितपणे सांगतात महाराज, म्हणून एकाक्षर नाम, म्हणून एकाक्षर, म्हणून प्रणव एक नाम, ते एकाक्षर ब्रह्म, जे माझ्या स्वरूपी परम स्मरण शांत प्राणवा पहिलीकडे वैकर्याचे कानडे, जे काही साई सांगडे नवे जीवक्षू. म्हणून असा भगवंताचा एकच नाम त्या संतांनी महाराज नाम घेतला आणि भवसागर सहज करून गेले. मग अर्जुनाने देवाला विचारलं, देवा या भवसागर किती खोल आहे बरं? तुम्ही भवसागर म्हणतात. तुकोबारांनी सुद्धा वर्णन केलं महाराज, भवसागर म्हणजे हा संसार सागर महाराज. परमार्थ सोपा आहे पण परपंच अवघड आहे असं वाटतंय, पण परपंच सोपा आहे, परमार्थ अवघड आहे. अवघड गा दातारू आम्हा न लगे साचारू, म्हणून केला नमस्कारू पुढती पुढती. म्हणून ह्या अवघड रस्त्याने जायचं असेल तर सावध रीतीने प्रवास करा, भगवंताचं नाम घेत चला, पावलो पावली देवाचं नाव घ्या महाराज. म्हणून सांगतात की या जीवनामध्ये आल्यानंतर आपण हा पुन्हा हा तुम्हाला हा नरदेव मिळणार नाही, हा एकदाच मिळाला आहे. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म सुकलिया वर्मा फेरा पडे, पुन्हा हा देव तुम्हाला मिळणार नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी विचार केला, क्षणोक्षण हाची करावा विचार, करावा या पार भव सिंधू. ज्यावेळेस महाराज अर्जुनाने देवा भवसागर कोण कोण तरुण गेले बरं आम्हाला सांगा. भीष्म द्रोण तटा जैंद्रतम जला गांधार निलोत्पल्ला शल्यग्रावती कृपेण भणी कर्णेना विलाकुला अश्वस्थामा विकर्ण घोर मकरा दुर्योधना वर्तने सौतीर्ण खलु पांडवेर रणदधी काय वार्ता काऊन केशवा. म्हणून सांगितलं महाराज, अरे 100 कौरव देखता देखता हे बुडून त्या भवसागरामध्ये मेले, फक्त पांडवच तरुण गेले, कारण त्यांचा नावाचा काय आवाज व्हायचा महाराजाचं नाव आहे. वा, म्हणजे जास्त गायन करते, मला तर बोलून दिलंच नाही आज, काय बोलायची गरज नाही, त्याच्यात तुम्ही मंत्रमुग्ध होतात.
हा, कारण संगीताशिवाय हे जग जे चाललंय महाराज जगायला तर संगीतामुळे जगायलंय. किती महाराज माणसाला दुःख झालं, संकट आलं आणि ते संगीत एखादा अभंग ऐकला तर महाराज दुःखाचं निरसन होऊन जाते. हा हा, म्हणून जगद्गुरु तुकोबारा सांगता, आज्या मेला पंजा मेला बाप मसला नेला, देखत देखत ना तू पण तोही तैसा. आपल्या समोर महाराज किती लोक मेले आपल्या गावातून, हा पत्ता आहे का? म्हणून आपण सुद्धा मरणार आहोत. तुकोबारांनी लोकांना टाळी वाजून दौंडी पेटून लोकांना सांगितला, अरे बाबा रे जरा ऐका, एक दिवस तुम्हाला जावं लागणार आहे. लोक म्हणले, तुकाराम महाराज कोणी राहिले? राजे राजवाडे जेवढे जन्माला पृथ्वीवर आले सगळे मेले, तुम्ही मरणार आम्ही मरणार, विचार करायची काय गरज आहे बरं? असं लोक तुकोबाराम महाराजांना विचारलं. त्यावेळी तुकोबाराम महाराज म्हणला, अरे बाबा जावा तर लागणार आहेस, पण हा जो नरदय हे किती सुंदर आहे. देही नित्य व देयम देहे सर्वस्व भारत. जेवढी भारताची किंमत आहे महाराज तेवढी या देहाची किंमत आहे. असा हा सुंदर नर भगवान परमात्म्याने तुम्हा आम्हाला दिला. कशासाठी दिला? नुसता प्रपंच करण्यासाठी, खोटं बोलण्यासाठी, नुसते पैसे कमायचे बंगले. देह दिला देह वजन गोवटला थोडा झाला फाटा. काय आमचे महाराज आहेत महाराज. लहानपणीच वडील वारलेले आहेत बरं का. सहकार्य कुणाचा मिळालेला नाही. आई बिचारी शेतामध्ये काम करायचे आणि लहानाचं मोठं आईनं केलं महाराज. आई सुद्धा 4 धाम यात्रा करते महाराज. हो, सारा घर परमार्थिक आहे. मुलगा सुंदर जन्माला आलेला आहे आणि आज जगामध्ये प्रख्यात झालाय. वडिलाचं जर सहकार्य असलं असतं तर एखादा निवृत्ती महाराजासारखा महाराज झाला असता. हो, एवढे दुःखाचे दिवस काढले म्हणून देवाने त्यांच्यावर कृपा केली म्हणायला हरकत नाही. विठाल म्हणून या जीवनामध्ये येऊन काहीतरी करा, काहीतरी मागे 4 लोकांसाठी कीर्ती ठेवा. आपण चांगले वागून शेजारचे चांगले वागले पाहिजे असं आपण वागा महाराज. पुन्हा हा देह मिळणार नाही. तुकोबारांना कळालं की हा एवढा सुंदर नर पण एक दिवस जाणार आहे, हे नाचणार आहे असं तुकोबारांनी महाराज नाशिवंत हे जाणारे सकळ
आयुष्य खातो काळ सावधान. आपलं आयुष्यच किती दिवसायचं महाराज. ब्रह्मदेवाचं आयुष्य जर बघितलं महाराज, 1000 युगाची कालावधी ब्रह्मदेवाचा 1 दिवस, 1000 युगाची कालावधी ब्रह्मदेवाची 1 रात्र. तरी पण त्यांना मरावं लागलं. तुम्हाला तर 100 वर्ष पहिले आपले बाप दादे 100 वर्ष जगले महाराज. आजकालचे मुले पुऱ्या खाऊ खाऊन महाराज मोबाईल बघू बघून आयुष्य कमी करायला लागले. हो, 100 वर्ष तर नाही पण 50 पुढे जातात का नाही कोणा काही मला कळत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये निर्व्यसनीपणा दारू गांजा मथे यारो अक्कल गुंग हो जाती है. आपला पलवका दाम खरं चुकार मुमी मठ्या पडते. हा, म्हणून दारू पिऊ नका, प्या पण थोडं प्या. नाहीतर पूर्ण एवढा आपल्या तुम्ही म्हणसाल की माझच आहे. कीर्तन झालं. म्हणून महाराज दारू गांजा पिऊ नका. पैसा कमावण्याची जी ओढ आहे मात्र ती कमी होऊन जाते. मुलाबाळांचं प्रेम कमी होते. आपल्या मुलाला शिक्षण चांगलं करायचं आहे, कलेक्टर बनवायचं आहे, डॉक्टर बनवायचं असेल तर दारू पिऊन बेसावध वागू नका. मुलांना चांगलं शिक्षण द्या जेणेकरून त्यांच्या जीवनाचं कल्याण होईल. विठाल विठाल. आणि जीवनामध्ये आल्यानंतर चांगल्या माणसाची संगत करा, पवित्र माणसाची संगत करा, धनवानाची संगत करा, ज्ञानवानाची संगत करा, ज्यांचे आचार श्रद्धा असतील त्यांची संगत करा. म्हणून जगद्गुरु हे संगतीचा परिणाम आहे महाराज. आमच्या संगतीमध्ये हे पोरे राहतात म्हणून अभंग प्रमाण सुद्धा म्हणतात, अभंग म्हणतात, बंजारा भजने म्हणतात. जिथे जाते तिथे महाराज जे तुम्ही ज्याच्यामध्ये बसवतोय करता, कारण हे संगतीचे परिणाम आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबारांनी कोणाची संगत केली असेल प्रत्येकाला माहित आहे महाराज. म्हणून तुकोबारांनी एका संतांची संगत केली, एका संताला शरण गेले महाराज बाबाजी चैतन्याने. आणि बाबाजी चैतन्य गुरु महाराजांनी त्यांच्यावर कृपा केली. सापडले वाटे जाता गंगा स्नान मस्तक जाना ठेवल्या करम. म्हणून त्या बाबाजी चैतन्याची कृपा झाल्यामुळे तुकाराम महाराज या भवसागरातून, या संसार भवसागरातून सहज तुकोबरा तरुण गेले महाराज. हाच विचार जगद्गुरु तुकोबा भंगाच्या तीर्थचरणात Santa
समागमे धरावे आवडे करावे कातडे परमार्थांचे. म्हणून जगद्गुरु तुकोबारांना संतांची संगत सद्गुरु अशा भेटल्यामुळे जगद्गुरु तुकोबा भवसागरून तरुण गेले महाराज. तर तुम्हा मला काही वेळ लागणार नाही. हा, या संताला देव आणि संत हे दोन नाहीत, एकच आहेत. हा, तेची संत ज्यांचा हित विठ्ठली, की जे संत जर आपण म्हणतो त्याच्या मुखामध्ये सतत भगवंताचं नामस्कीर्तन आहे, तो संत आहे. नेनती काही टाणा टोणा एका नामस्मरणा वाचवण, की एका नामस्मरण त्यांच्याकडे टाणे नसतात, जादू नसते, काही नसते महाराज, फक्त नाम आहे. म्हणून त्या नामामुळे हे साधू संत भवसागर तरुण गेले. आणि नाम म्हणजे सद्गुरु मुखातून घेतलेले जे नाव आहेत महाराज, ते भगवंताचं मुख्य नाव आहे. हरे मुख्य म्हणा, हरे मुख्य म्हणा, पुण्याची गणना कोण करी. सर्व देवाचा, सर्व हरीचा, हरी जो मुख्य हरी आहे महाराज, त्या मुख्य हरीचं नाव त्या संतांनी घेतलं. एकनाथ महाराजांना जनार्दन स्वामी गुरु मिळाले महाराज. त्याच्यामुळे या संसार सागरातून तरुण गेले महाराज. हो, एकनाथ महाराज, संत शिवालाल महाराज याने 3 अवतार घेतली. कशासाठी? माझा समाज भोळा आहे, यांना भजन येत नाही, अन्नदान कशाला म्हणतात, ज्ञान कशाला म्हणतात, म्हणून 3 जन्म घेतलं महाराज शिवालाल महाराज. धनुसात, सरासात आणि सेवादास. 3ऱ्या जन्मामध्ये आणि शिवालाल महाराजांची कृपा तुमच्या आमच्यावर झालेली आहे महाराज. म्हणून आपल्या खिशामध्ये भरपूर पैसा आहे, धन आहे, शेती आहे, आपण कशामध्ये कमी नाही. आपण फक्त काय करायचं महाराज, की देवाचं नामस्मरण करायचं, त्याची जाण ठेवायची, की आपल्या प्रत्येक जातीमध्ये संतांनी अवतार घेतलाय. तसं आपल्या बंजारा समाजामध्ये सुद्धा संत शिवालाल महाराजांनी अवतार घेतला. अवतार घेऊन संघावर कृपा केली, त्यांची संगत आम्हाला लाभल्यामुळे. म्हणून जगद्गुरु तुकोबारा सांगतात, संत समागमे धरावी आवडी. भक्त मंडळी महाराजांना खूप त्रास द्यायचा. तीर्थाला गेला महाराज, तीर्थाला जाऊन वाटेत 2 संत त्यांना भेटले महाराज. एक कुकुट स्वामी, दुसरा असणार रोहिदास महाराज. ते आईवडिलाची सेवा करत होते. हे पुंडलिकाने प्रत्यक्ष डोळ्याने बघितलं. डोळ्याने बघितल्यामुळे काशीहून आल्यानंतर संतांचा आदर्श घेतला आणि संतांनी 2 गोष्टी सांगितलेल्या लक्षात ठेवल्या महाराज. त्या पुंडलिकाने काय सांगितलं होतं संतांनी पुंडलिकाला? अरे, पुंडलिकाने सांगितलं की देवा, मी खूप आईवडिलाला त्रास दिलाय. रोहिदास सांबार महाराज शेंडीला दोर बांधायचा, आईवडिलाचा पाळणा हलायचा आणि पुढे जोडे शिवायचा. ही एक आदर्श बघितलं महाराज पुंडलिकाने. पुन्हा कुकुट स्वामीच्या आश्रमामध्ये महाराज, हा, आणि खूप लोक यायचे, त्यांचा उद्धार व्हायचा. 3 नद्या त्या ठिकाणीला, 3 महिला आल्या महाराज. घाणेरडे, अंगावर कपडे नाही, अंगावर मळ. त्या कुकुट स्वामीच्या आश्रमामध्ये आल्या महाराज. 4 वाजता अंगण झाडून काढलं. जाताना एकदम सुंदर पवित्र दिसू लागल्या. त्या पुंडलिक समोर गेला, सांगितलं, हो तुम्ही कोण आहात? येताना तुमच्या अंगावर कोणत्याही प्रकारचं पावडर नव्हता, तुमच्या अंगावर फाटकी कपडे होते, अंगावर मळ होतं. जाताना तुम्ही एकदम अप्सरासारख्या दिसू लागल्या. नेमकं झालं काय? त्यावेळेस ते म्हणलं, काय सांगा पुंडलिका, हा, आम्ही कोण आहोत, तुमचं नाव सांगा म्हणे. त्यावेळेस ते सांगितलं महाराज, एक म्हणते मी सरस्वती आहे, एक म्हणजे नर्मदा आहे, एक म्हणते मी भागीरथी आहे. असं तुम्ही इथे येता? सगळे तीर्थ संतांच्या पायी, सगळे तीर्थ संतांजवळ येतात महाराज. त्या तिघी म्हणले, आम्ही तिघी आहोत. मग येताना तर खूप तुमच्या अंगावर मळ होतं, याचं काय कारण, काय सांगावं म्हणे. लोक आई वडिलाला त्रास देतात, आई वडिलाला वेळेला भोजन देत नाही. आई वडील म्हणजे काहीतरी कचरा पाल्या पातळापणे समजतात, आई वडिलाला त्रास देतात. आणि ते लोक येऊन आमच्यामध्ये आंघोळ करतात. आणि त्यांच्या आई वडिलाला त्रास दिलेल्या पापामुळे आम्ही घाणेरडी बनतो.
आणि इथे आणून तो स्वामीचं दर्शन आणि अंगण ध्यान काढलं, त्यांचं दर्शन झालं की लगी आम्ही पवित्र होतो, सुशोभित असं हे 2 वर्ष पुंडलिकाला दिसले महाराज. मी तर आई वडिलांना खूप त्रास दिलाय, मीच पापी नेमकं महाराजांना. महाराज आता मी काय करू, मी तर खूप आई वडिलांना त्रास देऊन मी आता बायकोला खांद्यावर घेतोय आणि त्या काशीला चाललोय, माझं कसं होईल. काही नाही पुंडलिका, जा काशीला जाय, स्नान कर, घरी गेल्यानंतर आई वडिलांची सेवा कर, भगवान पांडुरंग तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. हा संतांचा आदर्श आहे महाराज, संतांची ही संगत आहे. संतांच्या 2 गोष्टी ऐकल्यामुळे पुंडलिकाचं काय झालं प्रत्येकांना माहित आहे महाराज. आज योगी 28 झाली तरी भगवान परमात्मा त्या पुंडलिकामुळे आजही भगवान परमात्मा त्या विटेवरती उभा आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबारा सांगतात महाराज की संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा संतांचा आदर करू नका, त्यांचा आदर्श करा. ते काय तुम्हाला काही मागत, संत जे आहे तुम्हाला काही मागत नाही महाराज. हो, ते फक्त तुमचे जे विकार आहेत ते संत बघतात की तुमचे वाईट विचार आम्हाला देऊन टाका आणि आमचे हे सुविचार तुम्ही घ्या. हे संत देणं घेणं याचच करतात महाराज, त्यांना दुसऱ्याचा काही संबंध नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारा महाराज सहज करून गेले आणि नाशिवंत हे तुम्हा आम्हाला सुद्धा एकदाच मिळालेला आहे. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकल्यावर मग फेरा पडे. आता बालू मामा गेले, बाळू महाराज गेले, पुन्हा तुमच्या आमच्या डोळ्यांनी दिसणार नाही. तसं तुम्ही आम्ही सुद्धा एक दिवस आपण गायब होणार आहोत, आपण सुद्धा मरणार आहोत. याची भान ठेवा, भान ठेवून सगळ्यासोबत प्रेमाने वागा. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमा. म्हणून आपण काय करू महाराज, ज्या संतांनी ज्या भगवंताचं नामस्मरण केलं, आपण सर्वांनी हाताने टाळे वाजवा, मुखाने देवाचं नामस्मरण करा, जेणेकरून आपल्याला हा भवसागर सहज करून जाता येईल. विठोबा रघुमा तरुणाग्नी मिळे स्मरस झाले तैसे